नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज इयत्ता 10वी गणित भाग 1 या पुस्तकातील अभ्यास 2.4 आपण अभ्यासणार आहोत. 2.5 आपण अभ्यासणार आहोत. काल आपण 2.4 या अभ्यासमध्ये दिलेले वर्ग समीकरण सूत्र पद्धतीने कसं सोडवता येईल ते आपण अभ्यासलेलं आहे. आजच्या पाठामध्ये आपण नेचर ऑफ द रूट्स ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेल्या वर्ग समीकरणांची मुळे कशी असतील हे अभ्यासणार आहोत. द रूट्स आर इक्वल and real. First condition we will satisfy this. The roots are real and equal. The second condition is real and unequal, and the last one is roots are not real. आपल्याला तीन कंडिशन बघायचे, तीन त्याच्या परिस्थिती बघायची. काय बघायचे बघा, दिलेले जर इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल तर ते आपल्याला फक्त b वर्ग वजा 4ac हे सोडवल्यानंतर आपल्याला मुळांचे स्वरूप लक्षात आलं पाहिजे. मुळ कसे आहेत आपल्याला काय लक्षात घेता येईल बघा. मुळे वास्तव समान आहेत, एक तर असतील, किंवा मुळे वास्तव असमान असतील, आणि तिसरी कंडिशन मुळे वास्तव संख्याच नसतील. तर साधारणतः ह्या तीन कंडिशन अभ्यासायच्या आहेत. ह्या तीन कंडिशन अभ्यासत असताना आपल्याला जो फरक पडणार आहे ती कशामुळे ठरणार आहे हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला डेल्टाची किंमत, डेल्टा बरोबर b स्क्वेअर मायनस 4ac. इथं स्क्वेअर दिसत नाही, b2 असं दिसतं, पण आपण समजून घेऊया b स्क्वेअर मायनस 4ac. म्हणजे ही जी डेल्टाची किंमत आहे, ही डेल्टाची किंमत किती येते याच्यावरून आपल्याला ठरवता येईल की आपल्या मुळांचे स्वरूप कसं असेल. तीन कंडिशन डेल्टाचे काय असू शकतात. एक तर डेल्टा इज इक्वल टू 0 और डेल्टा इज ग्रेटर दॅन 0. एक तर डेल्टा 0 असेल किंवा डेल्टा 0 पेक्षा मोठा असेल किंवा डेल्टा 0 पेक्षा लहान असेल. ह्या तीनच कंडिशन असतील. विद्यार्थी मित्रांनो, आपण थोडंसं लक्षात घेऊया. जर डेल्टा बरोबर 0 असेल तर आपल्याला पहिली अट सांगितलेली आहे. जर समजा डेल्टा बरोबर 0 असेल म्हणजे काय, आपण b वर्ग वजा 4ac ची किंमत सोडवल्यानंतर आपल्याला जर डेल्टाची किंमत 0 येते म्हणजे कुठली किंमत 0 येणार आहे बघा, b वर्ग वजा 4ac ही किंमत 0 येणार आहे. काय होईल जर ही किंमत 0 आली तर मायनस b प्लस मायनस करणे 0. दुसरी किंमत कशी येणार आहे, पहिली किंमत प्लस 0 असेल आणि दुसरी किंमत मायनस 0 असेल. असं जर असेल तर आपल्याला काय लक्षात घेता येईल बघा, कोणत्याही संख्येत 0 मिळवला असता किंवा कोणत्याही संख्येतून 0 वजा केला असता त्या किमतीत काही फरक पडत नाही, म्हणून मुळे जी आहेत ती समान असतील. आपल्याला हे लक्षात घ्यायचं की मुळे समान कधी येणार आहे, जर डेल्टा बरोबर 0 असेल तर. ह्याच्यावरून आपल्याला पुन्हा पण काही उदाहरणं सोडवायचे. त्या प्रश्नामध्ये अशी कंडिशन दिलेली असेल की मुळे वास्तव समान आहेत, तर मग k ची किंमत काढा. तर त्यावेळेस आपल्याला ह्याचा उपयोग होत असतो. डेल्टा स्वरूप सांगताना पण आपल्याला काही मार्क त्याचे मिळत असतात. तसंच ज्यावेळेस आपल्याला ती उदाहरणं सोडवायचे त्यावेळेस पण त्याचे काही आपल्याला मार्क मिळत असतात. म्हणून हा भाग महत्वाचा आहे. ज्यावेळेस डेल्टा 0 होईल म्हणजे b वर्ग वजा 4ac ची किंमत जी आपण सुरुवातीला काढणार ती 0 झाली तर मुळे वास्तव असतात. हा भाग आपल्याला इथं लक्षात घेता येईल. त्यानंतर दुसरी कंडिशन आपली काय असू शकणार आहे की डेल्टा इज ग्रेटर दॅन 0. आपल्याला ती बघता येईल की डेल्टाची किंमत ग्रेटर दॅन 0, डेल्टा हे 0 पेक्षा मोठा असेल, ग्रेटर दॅन 0. जर डेल्टा हे 0 पेक्षा मोठा असेल, इथं दुसऱ्या कंडिशन मध्ये दिसते आपल्याला, तर काय होईल बघा, ही जी डेल्टाची किंमत आहे आपल्याला दिसते डेल्टा इज ग्रेटर दॅन 0. तर ही डेल्टाची जी किंमत आहे ती इथं काय असेल, 0 पेक्षा मोठी असेल. आता इथं सुद्धा दोन कंडिशन आपल्याला लक्षात घेता येतात बघा. जर दोन कंडिशन म्हणजे कसं, जर ही डेल्टाची किंमत 0 पेक्षा मोठी आहे तर एक तर ती पूर्ण वर्ग संख्या असू शकते. आता इथं ती कंडिशन दिलेली नाही, पण आपण आपल्याला माहित आहे की एक तर ती काय असू शकते, परफेक्ट स्क्वेअर संख्या असू शकते. म्हणजे डेल्टाची किंमत 25, 16, 9, 36, 81, 64 अशी जर आली म्हणजे ती काय असेल, परफेक्ट नंबर असेल, म्हणजे पूर्ण वर्ग असेल संख्या ती. आणि जर अशा वेळेस असेल आपण त्याला परफेक्ट नंबर असं पण म्हणता येईल. ती जर परफेक्ट नंबर असेल तर त्यावेळेस आपल्याला काय कंडिशन असेल बघा, परफेक्ट स्क्वेअर असेल तर अशा वेळेस
एक कंडिशन असेल की ह्याचं वर्गमूळ निघणार आहे. कोणत्या संख्येचं वर्गमूळ निघणार आहे? कर्णित p वर्ग वजा 4ac, आणि त्यावेळेस काय येणार आहे? त्या संख्या रॅशनल नंबर येतील, परिमेय संख्या येतील. आणि जर समजा त्याचं वर्गमूळ निघत नसेल, म्हणजे जर समजा कर्णित, काल आपण उदाहरण सोडवलं त्यात कर्णित 73 उत्तर आलं, तर त्याचं वर्गमूळ निघत नाही, त्यावेळेस काय असतील? अपरिमेय असतील. म्हणजे ह्या ज्या दोन कंडिशन आहेत, परिमेय आणि अपरिमेय, आपल्याला त्या दोन कंडिशन त्याच्यावरून ठरवता येतील. जर डेल्टाची किंमत परफेक्ट स्क्वेअर असेल किंवा डेल्टाची किंमत परफेक्ट स्क्वेअर नसेल, तर जर डेल्टा हा पूर्ण वर्ग आलेला असेल तर मिळणाऱ्या किमती ह्या परिमेय असतील, म्हणजे त्या उत्तरात कर्णीय असणार नाही. जसं आपण कालच्या उदाहरणात कर्णी 73 उत्तर आलेलं होतं, आणि काय उदाहरणात म्हणजे कर्णी येतच नाही उत्तर, त्यावेळेस त्या संख्या ज्यावेळेस कर्णी येत नाही त्यावेळेस त्या परिमेय असतील, आणि ज्यावेळेस कर्णी येईल त्यावेळेस मात्र काय असतील? त्या अपरिमेय असतील. पण इथं आपल्याला एकच कंडिशन दिली, डेल्टा इज ग्रेटर दॅन 0 असं जर असेल तर मुळे वास्तव आणि असमान असतात, ते इक्वल रूट्स असणार नाहीत. आणि त्यानंतर तिसरी अट दिलेली आहे आपल्याला बघा, डेल्टा इज लेस दॅन 0. जर डेल्टा हे शून्यापेक्षा कमी असेल, लेस दॅन 0, डेल्टाची जर किंमत शून्यापेक्षा कमी असेल कर्णीतली, तर काय असतं? ती कर्णीच राहणार नाही. म्हणजे अशी संख्या ही कर्णीच राहत नसते, कारण आपल्याला कर्णीचे नियम काय बघितले आहेत? कर्णीत ए चे n मूळ आपल्याला दिलेलं आहे, आणि ए ही कुठलीही धनपरिमेय संख्या, म्हणजे ए चे n मूळ आपण असं बघितलेलं होतं. आणि ए हे कसं आहे? कोणतीही धनपरिमेय संख्या, म्हणजे हितली कर्णीतली संख्या काय असली पाहिजे? आपल्याला धनच असली पाहिजे. पॉझिटिव्ह नंबर्स मस्ट बी देअर, तिथं धनसंख्या असली पाहिजे. जर धनसंख्या असेल तरच ती कर्णी असते, अदरवाईज ती कर्णी असू शकत नाही, किंवा ती वास्तव संख्या असू शकत नाही. नॉट अ रिअल नंबर, ती वास्तव संख्या असत नाही. म्हणून जर हीच कर्णीतली संख्याच वजा आली, वजा कधी येणार आहे कर्णीतली संख्या? इफ डेल्टा इज लेस दॅन 0. जर डेल्टाची किंमत काय असेल? लेस दॅन 0, 0 पेक्षा कमी असेल, अशा वेळेस मात्र काय होणार आहे की ही वजा किंमत येईल कर्णीतली, आणि अशा वेळेस ती संख्या वास्तव संख्या असणार नाही. म्हणून सगळ्यात महत्त्वाचा भाग आपल्याला काय लक्षात घेता येईल? ह्या ज्या तीन कंडिशन आपण बघितल्या, डेल्टा इज इक्वल टू 0, डेल्टा इज ग्रेटर दॅन 0 आणि डेल्टा इज लेस दॅन 0, त्याच्यावरून आपल्याला त्या किमती मिळवता येत असतात. ठीक आहे. आपल्याला इथं मुळांचे स्वरूप दिलेलं आहे, विवेचकाची किंमत दिलेली आहे. आपल्याला काय उदाहरणं प्रत्यक्ष पण सोडून बघता येतील. त्यापूर्वी आपण जे सोडवून दिलेले 1-2 उदाहरणाची चर्चा करूया. x वर्ग अधिक 10x वजा 7 बरोबर 0 या वर्ग समीकरणामध्ये विवेचकाची किंमत काढा. इथं फक्त डेल्टाची किंमत काढायची. असं सुद्धा आपल्याला 2 मार्काला उदाहरण असतं परीक्षेमध्ये, किंवा जी 2 मार्काची कृती आहे त्या कृतीमध्ये आपल्याला उदाहरण असतं. अशा स्वरूपाचा जो प्रश्न आहे तो आपल्याला प्रश्न क्रमांक 2A ह्यासाठी हा उपयुक्त प्रश्न आहे. 2A मध्ये असा प्रश्न आपल्याला कृती सोडवण्यासाठी दिला जातो. म्हणजे इथं जे काही किमती असतील त्याच्यामध्ये बॉक्स दिलेला असतो. आपल्याला काय लक्षात घ्यायचं बघा, प्रश्न दुसरा ए मध्ये जर प्रश्न विचारला तर कंपल्सरी त्याच्यामध्ये 4 बॉक्स असतात, आणि प्रत्येक बॉक्सची जी व्हॅल्यू आहे ती अर्धा मार्काची आहे. आपल्याला ते लक्षात घ्यायचं की अर्धा मार्कासाठी एक बॉक्स असणार आहे, आणि आपल्याला त्याची जी उत्तर आहेत ती फक्त रिकाम्या जागेसारखी लिहायची असतात. अशा वेळेस मात्र हा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो, त्यावेळेस आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर लिहिता आलं पाहिजे बॉक्स मधल्या किमती. असे आपल्याला 2 प्रश्न सोडवायचे असतात. ठीक आहे. इथल्या प्रश्नाची आपण थोडीशी चर्चा करूया. x वर्ग अधिक 10x वजा 7 बरोबर 0 ची तुलना ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 शी करू. आता इथं थोडंसं आपण लक्षात घ्यायचं बघा, ज्यावेळेस आपण ही एका ओळीत दिलेलं आहे, तर आपण काल पण तुलना करत असताना एकाखाली घेतलेलं होतं. जनरली नेहमी काय काळजी घ्यायची बघा, पेपर सोडवत असताना आपण किंवा अभ्यास करत असताना x वर्ग च्या खाली आपलं x वर्गचं पद आलं पाहिजे. म्हणजे आपण इथं जर x वर्ग अधिक 10x असेल तर बरोबर त्याच्या खाली ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 आलं पाहिजे. म्हणजे आपल्याला तुलना करताना सोपं जातं आणि लक्षात घेता येतं की a बरोबर काय, b बरोबर काय, c बरोबर काय आहे. आता इथं आपल्याला काय लक्षात घेता, तुलना केल्यानंतर काय लक्षात आलं, a ची किंमत 1 आलेली आहे, b ची किंमत 10 आहे आणि c ची किंमत वजा 7 आहे. b वर्ग वजा 4ac बरोबर 10 चा वर्ग, b चा वर्ग करायचा, 10 चा वर्ग केला वजा 4 गुणिले a गुणिले c. आपण काल पण सांगितलेलं होतं, जर 3 संख्या आहेत आणि त्यात 2 वेळेस जर गुणाकाराचं चिन्ह असेल तर येणारं उत्तर जे आपलं आहे 10 चा वर्ग वजा 4 गुणिले 1 वजा 7. इथं काय लक्षात घेता येईल बघा आपल्याला, इथं 1 वजा आहे, इथं 1 वजा आहे, म्हणजे 3 गुणाकारामध्ये 2 जर वजा असतील तर येणारं उत्तर काय येणार आहे? अधिक येणार आहे. म्हणजे वजा गुणिले वजा, इथं मात्र तो फॉर्म्युला असतो. 10 चा वर्ग 10 10 100, 10 चा वर्ग 100 आपल्याला लिहिता आला, आणि 7 चोक 28 गुणिले 1 म्हणजे 28. तर 128 ही काय आलेली आपली डेल्टाची किंमत आलेली.
आता आपण जे वरच्या उदाहरणात बघितलं त्या उदाहरणाच्या अनुषंगानं आपण जर इथं डेल्टाची किंमत बघायचं म्हणलं तर डेल्टा इज इथं काय लिहिता येईल आपल्याला ग्रेटर दॅन 0. डेल्टा इज ग्रेटर दॅन 0 आपल्याला लिहिता येईल बघा डेल्टा इज ग्रेटर दॅन 0. मग आता हे डेल्टा ग्रेटर दॅन 0 आहे असं जर असेल तर मग आपल्याला काय लक्षात घेता येईल जी ह्याची मुळे मिळणार आहेत आपल्याला म्हणजे जे उकली मिळणार आहेत त्या उकली कशा मिळणार आहेत आपल्याला ह्या सगळ्या जर परिमेय नसणार आहेत अपरिमेय असतील असमान असतील आणि वास्तव असतील. वास्तव तर सगळ्यांसाठी कंपल्सरी येणार आहे जे शून्यापेक्षा मोठे किंवा शून्य एवढं असेल. इथं आपल्याला काय लिहिता येईल एक तर परिमेय संख्या अपरिमेय संख्या असेल आणि असमान मूळ असतील म्हणजे समान मूळ कधी येणार आहेत जर डेल्टा इज इक्वल टू 0 असेल तर असमान अपरिमेय आणि वास्तव अशा आपल्याला 3 इथं मुद्दे सांगता येतील. आता इथं मुळाचे स्वरूप ठरवा म्हणून कृती दिलेली आहे बघा आपल्याला आपण आता तेच म्हणलं प्रश्न दुसरा अ मध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो त्याच्या 4 रिकामे बॉक्स ठेवले असतात. इथं आपल्याला मुळांचे स्वरूप ठरवा असं म्हणलेलं आहे. इथं डेल्टाची किंमत -31 आलेली आहे. जर डेल्टाची किंमत -31 येत असेल म्हणजे डेल्टा इज लेस दॅन 0 तर वर्ग समीकरणांची मुळे वास्तव संख्या नाहीत. आपल्याला जर एखादं क्वाड्रॅटिक इक्वेशन सोडवणं असेल आणि त्यावेळेस जर आपला डेल्टा वजा आलेला असेल तर फक्त आपण एवढंच लिहून ते उदाहरण तसं सोडून द्यायचंय ते पुढे उदाहरण सोडवायचं नसतं. तर आपल्याला ते पण लक्षात घेता येईल. पुन्हा काही जण काय करतात ती उदाहरणं सोडवतात तर फक्त आपल्याला तेच कारण द्यायचं रिझन काय द्यायचंय दिस इज नॉट द रिअल नंबर्स रूट्स म्हणजे ह्या वर्ग समीकरणाची मुळे वास्तव संख्या नाहीत आणि आपण ते सोडवायचं पण नाही. हे पुढच्या उदाहरणामध्ये आपल्याला x वर्ग अधिक 2x वजा 9 बरोबर 0 याची तुलना आता इथं जसं तुलना केलेली आहे ना एकाखाली एक अगदी त्या पद्धतीनं तुलना आपण पेपरमध्ये सुद्धा करायची. आपण बोर्डाच्या पेपरमध्ये लिहित असताना जेवढं आपल्याला सुटसुटीतपणाने लिहिता येईल तेवढं लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे की जेणेकरून आपला पेपर एक्झामिनरनं तपासला मॉडरेटरनं तपासला तरी पण आपले मार्क गेले नाही पाहिजेत. चीफ मॉडरेटरनं तपासला तरी पण मार्क गेले नाही पाहिजेत. पेपर लिहिताना सुद्धा भरपूर काही प्रमाणात काळजी आपल्याला घ्यावी लागत असते. आता इथं आपल्याला लक्षात घेता येईल की ए ची जी किंमत आहे ए ची किंमत म्हणजे एक्स वर्गचा सहगुणक आहे. इथं एक्स वर्गचा सहगुणक काहीच नाही म्हणजे इथं आपल्याला याची किती किंमत लिहिता येईल ए इज इक्वल टू 1. याची किंमत किती लिहिता येईल आपल्याला 1 अशी लिहिता येईल. आपण ती याची किंमत इथं लिहिली 1 म्हणजे ही जी कृती आहे ती आपल्याला साधारणतः अशा पद्धतीने कृती सोडवावी लागते. बॉक्स मध्ये 1 येईल. बी ची किंमत दिलेली बघा x चा सहगुणक बी आहे तसं इथे x चा सहगुणक किती आहे 2 आहे. लक्षात घ्यायचं अतिशय लहान गोष्टी आहेत एका खाली एक लिहिल्यामुळे पण लक्षात येतं आपल्याला 2 आहे म्हणजे इथं त्यांनी दिलेली आहे ऑलरेडी बी ची किंमत 2. आता सी ची किंमत आपण काल पण उदाहरण सांगताना सांगितलेलं होतं आज पण सांगतोय ज्यावेळेस आपल्याला तुलना करायची आहे त्यावेळेस मात्र आपण ax² + bx + c प्लस सीज लिहायचे. तिन्ही पण जे पद आहेत त्यांना अधिकच चिन्ह द्यायचं. बरेच जण काय करतात की मग इथं वजा आहे मग इथं वजा सी लिहायचं का तर तसं अजिबात लिहायचं नाही. मग सी ची किंमत ते वजा कधीच येणार नाही म्हणून इथं काय आलेलं आपल्याला सी अधिक सी आहे आणि इथे किती आहे -9 आहे म्हणून आपल्याला इथं सी ची किंमत किती लिहिता येईल -9. आपल्याला ती सी ची किंमत इथे लिहिली आपण -9. तर साधारणतः आपल्याला ह्या किमती आलेल्या आहेत. आता डेल्टाची किंमत काढत असताना बी वर्ग वजा 4ac बरोबर आता इथं बी चा वर्ग आहे म्हणजे इथं 2 चा वर्ग दिलेला आहे वजा 4 गुणिले ए बघा लक्षात घ्या 4 गुणिले काय ए मग इथं काय येणार आहे आपली ए ची किंमत 1. आपण ती लिहून ठेवायची 4 ची किंमत ए ची किंमत 1 आणि सी ची किंमत किती आहे -9. ती पण आपल्याला लिहिता येईल सी ची किंमत -9 सी ची किंमत -9. आता काय लक्षात येते बघा 2 चा वर्ग किती आला इथं 4. आता इथं आणखीन लक्षात घेता येईल आपल्याला किती आहे इथं 3 संख्या आहेत आणि 2 वजा आहेत. 2 वजा असेल तर उत्तरात अधिकच उत्तर येणार आणि 9 चोक 36 36 एक 36 म्हणजे इथे किती येणार आहे आपलं बघा 36. इथं आपण किती लिहिलेली होती बघा 4ac ए ची किंमत लिहूया आधी आपण आणखीन एकदा 1 सी ची किंमत -9 9 चोक 36 आता अधिक येणार आहे
अधिक आलंय तर 2 वेळेस वजा बाकी आहे, वजा गुणिले वजा अधिक, आणि मग 4 अधिक 36 बरोबर 40. विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेमध्ये जर समजा आपल्याला असं लक्षात आलं की काहीतरी चुकतंय, वजा चिन्ह वगैरे, तर कृतीपत्रिकेमध्ये सोपं कसं असतं, जर समजा खाली 40 असेल तर वर काय दिलेलं आहे बघा, 4 अधिक समथिंग, म्हणजे 4 आणि बॉक्स आहे, तर 4 मध्ये किती मिसळल्यानंतर 40 येणार आहे, हे सुद्धा आपल्याला साधी गोष्ट आहे. आपल्याला जर वरनं खालची पायरी नाही समजली तर कृतीमध्ये खालनं वरची पायरी काढायची, पण आपला मार्क जाऊ द्यायचा नाही. 40 हे कधी कधी येईल, इथं तर 4 दिलेलं आहे, इथं दिलेलं नव्हतं 36, म्हणजे 40 मध्ये किती मिसळल्यानंतर 4 मध्ये किती मिसळल्यानंतर 40 येणार आहे, तर 36 मिसळल्यानंतर. म्हणजे जर समजा काही चिन्हांचा वगैरे जर आपला गोंधळ निर्माण होत असेल इथं, तर इथं तो आपला क्लिअरिफाय होत असतो विद्यार्थ्यांचा. आणि कृती देण्याच्या पाठीमागचं कारण सुद्धा तोच आहे. म्हणून वर्ग समीकरणाची मुळे वास्तव आणि इथं काय सांगता येईल आपल्याला, असमान असतात. का असमान असतील, कारण डेल्टा इज नॉट इक्वल टू 0, डेल्टा इज ग्रेटर दॅन 0. विद्यार्थी मित्रांनो, हे जे तिसरं उदाहरण आहे ते पण आपण थोडंसं समजून घेऊया बघा. कर्णी सारखं किंवा दशांश चिन्ह असेल किंवा अपूर्णांक असेल तर मुलांच्या मनात विनाकारणच भीती निर्माण झालेली आहे. इथं सुद्धा भिण्यासारखं काही नसतं. आपल्याला जे उदाहरण दिलेलं आहे आपण बाय रूल सोडवण्याचा प्रयत्न करूया. कर्णी 3 x वर्ग अधिक 2 कर्णी 3 x अधिक कर्णी 3 बरोबर 0, रूट 3 x स्क्वेअर प्लस 2 रूट 3 x प्लस रूट 3 इज इक्वल टू 0, रूट 3 x स्क्वेअर plus 2 root 3x plus root 3 is equal to 0. Compare with ax square plus bx plus c is equal to 0. We are going to compare this equation. आपण काय करतो, कम्पेअर करतोय, आणि कम्पेअर केले की आपल्याला काय मिळेल बघा, a is equal to root 3. इथे x वर्गाचा सहगुणक a आहे, coefficient of x square is a and the coefficient of x square is equal to root 3. So a is equal to root 3, b is equal to 2 root 3 and c is equal to root 3. आपल्याला ह्या किमती आलेल्या आहेत आणि मग आपल्याला काय करायचे, ह्या किमती इथं सोडवायच्या आहेत. बी स्क्वेअर मायनस 4ac, बी ची किंमत किती आहे 2 रूट 3, त्याचा स्क्वेअर केला 2 चा वर्ग 4 आणि रूट 3 चा वर्ग 3. आपल्याला इथं लक्षात घेता आलं पाहिजे, कर्णी 3 चा वर्ग 3 असतो, फक्त त्याची कर्णी निघून जात असते, आणि 2 चा वर्ग मात्र 4 आहे. आता 4ac ए किती आहे रूट 3 आणि सी पण रूट 3 आहे, म्हणजे रूट 3 इंटू रूट 3 ओनली 3, फक्त 3 येईल. कर्णी 3 गुणिले कर्णी 3 बरोबर 3, म्हणून 4 गुणिले 3 म्हणून 12 वजा 12 बरोबर 0. आता इथं जर 0 आलेला असेल तर डेल्टा इज इक्वल टू 0 झालेला आपल्याला, आणि जर डेल्टा इज इक्वल टू 0 असेल तर रूट्स आर इक्वल, म्हणजे दोन्ही किमती सारख्याच असतील. अल्फा बरोबर जेवढं असेल तेवढंच बीटा बरोबर, रूट्स आर इक्वल अँड रिअल तर एव्हरी टाइम येणार आहे जर 0 आणि ग्रेटर दॅन असेल तर साधारणतः आपल्याला हे रूट्स ठरवता येतील की रिअल अँड इक्वल आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा भाग बघूया आपण, वर्ग समीकरणांची मुळे आणि सहगुणक यांच्यामधील संबंध. आता आपण ज्यावेळेस वर्ग समीकरणांची मुळे आणि त्यांचा संबंध बघणार आहोत त्यावेळेस आपल्याला दोन कंडिशन बघायच्या असतात. एक तर अल्फा प्लस बीटा, अल्फा अधिक बीटा, आणि दुसरा अल्फा इंटू बीटा, अल्फा गुणिले बीटा. मग अल्फा प्लस बीटा केल्यानंतर काय येईल बघा, आपल्याला दिलेलं अल्फा म्हणजेच काय, मायनस बी प्लस इन्सर्ट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a वजा बी अधिक कर्णित बी वर्ग वजा 4ac छेद 2a अधिक वजा बी अधिक कर्णित बी वर्ग वजा 4ac छेद 2a. म्हणजे इथलं जे चिन्ह आहे इथं चिन्ह पुस्तकामध्ये चुकलेलं आहे बघा, इथं आपल्याला वजा पाहिजे होतं चिन्ह, कारण एकदा अधिक आणि आपण एकदा वजा वापरतोय, अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा, इथं सुद्धा वजा चिन्ह पुस्तकात राहिलेलं आहे. ठीक आहे, ते दुरुस्त करून घ्या, तुमचे शिक्षक पण तुम्हाला सांगतील ज्यावेळेस असेल त्यावेळेस. इथं मात्र खालच्या पायरीमध्ये ते बरोबर आलेलं आहे वजा चिन्ह, कारण एकदा अल्फा म्हणजे एकदा अधिक आहे आणि बीटा म्हणजे वजा आहे, मधल्या पदाचे इथलं जे चिन्ह आहे ते एकदा अधिक असलं पाहिजे आणि एकदा वजा असलं पाहिजे, आणि खालच्या पायरीमध्ये त्यांनी ते दुरुस्त केलेलं आहे. ठीक आहे, काय हरकत नाही. आपण पुस्तक जर तुमच्या समोर असेल तर इथलं अधिकचं चिन्ह वजा करा, इथलं पण अधिकचं चिन्ह वजा करा, म्हणजे तुम्हाला काय अडचण येणार नाही. अधिक बीटा म्हणजे आता इथं छेद ऑलरेडी सारखा आहे, इथे छेद सारखा आहे, म्हणून जर दोन अपूर्णांकाची बेरीज करताना छेद सारखा असेल तर ऍज इट इज घ्या, म्हणून इथं छेद ऍज इट इज घेतलेला आहे, जो आहे तोच दोन्ही असा छेद आला, आणि फक्त अंशाची बेरीज करायची असते. अंशाची बेरीज करत असताना हे पहिलं पद कसं आहे बघा, आपल्याला मायनस बी प्लस इन्सर्ट बी स्क्वेअर मायनस 4ac
आणि इथं बघा मायनस बीचं मायनस बी तसं ठेवलंय आणि इथं अधिक आहे आणि इथं वजा घेतलं. याचा अर्थ इथं चिन्ह चुकलेलं आहे, हे वजाच पाहिजे होतं. आणि मग इथं काय आलं, वजा इन्सर्ट बी स्क्वेअर मायनस 4ac. आपण दुसऱ्या माध्यमाच्या पुस्तकात बघूया सेमीमध्ये काय दिलेलं आहे ते, म्हणजे आपल्याला लक्षात घेता येईल. हा, इथं बघा आपल्याला लक्षात घेता येईल, सेमीच्या पुस्तकामध्ये बरोबर दिलेलं आहे. तर मराठी माध्यमच्या पुस्तकातली पुस्तक वापरणारे किंवा मराठी माध्यमच्या पुस्तक वापरणारे विद्यार्थ्यांनी थोडंसं दुरुस्त करून घ्या. इथं हे आपल्याला वजा पाहिजे होतं, इथं अधिक, इथं वजा, इथं अधिक आणि इथं वजा. म्हणजे ज्यावेळेस आपण प्रोडक्ट करणार आहे, गुणाकार करणार आहे, तर इथं छेद सारखा आहे, छेद आपण ॲज इट इज लिहिला. इथं बेरीज करायची म्हणजे काय होईल बघा, हे प्लस आहे टर्म आणि पूर्ण मायनस आहे म्हणून ही कॅन्सल झाली. आणि मग काय झालं, वजा बी आणि वजा बी काय झालं, वजा 2b छेद 2a. पुन्हा 2 आणि 2 कॅन्सल झालं, म्हणजे फक्त किती राहिलं, अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू मायनस बी अपॉन ए. मग ज्यावेळेस आपल्याला नंतर घ्यायची असते किंमत की अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू मायनस बी अपॉन ए, मायनस बी अपॉन एच काय घेतात हे सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. हे काही गोष्टी जे आउट ऑफ मार्क घेणार आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी पण आपण सांगतोय, आणि जे विद्यार्थ्यांना चांगलं स्कोरिंग करायचं आपण त्यांच्या दोन्ही ज्या गोष्टी महत्वाच्या आहेत त्यामुळे सांगण्याचा प्रयत्न करतोय. तरी पण काही एखादी शंका असेल तर तुम्ही संपर्क करत चला, तुम्हाला माझा व्हॉट्सअप नंबर तर माहितच आहे. ठीक आहे, इथं आता प्रोडक्ट करायचा, गुणाकार करायचा दोघांचा. बघा आता इथं छेद अपूर्णांकाचा गुणाकार करताना काय करतो आपण, छेदाचा गुणाकार. 2 गुणिले 2 4 ए, इथं 4 आलेला आहे बघा, 2 गुणिले 2 ह्या दोघांचा गुणाकार 4, ए गुणिले ए स्क्वेअर. तर गुणाकार आलेला आहे. आता आपल्याला जो अंश आहे तो अंश पण काय बघता येईल बघा, ह्या अंशाचा पण गुणाकार घेतलेला आहे, मायनस बी प्लस इन्सर्ट बी स्क्वेअर मायनस 4ac इन सेकंड ब्रॅकेट मायनस बी मायनस सर्ट बी स्क्वेअर मायनस 4ac. पहिल्या कंसात वजा बी अधिक, दुसऱ्या कंसात वजा बी वजा. आता इथं काय आपल्याला दोन पूर्णवर्ग राशी असताना एकदा बेरीज एकदा वजाबाकी हा विस्ताराचा फॉर्म्युला माहित आहे, 8वी झाली, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. त्या पद्धतीने एकदा बेरीज आहे आणि एकदा वजाबाकी आहे, म्हणजे इथं बेरीज आहे इथं वजाबाकी आहे. म्हणजे आपण काय करणार, त्या दोन पूर्णवर्ग राशी असून त्यांची वजाबाकी आहे. दे आर द टू टर्म्स हॅव्हिंग द परफेक्ट स्क्वेअर. म्हणजे आपण इथं ह्या वजा बीचा वर्ग किती झाला, बी वर्ग, आणि कर्णित बी वर्ग वजा 4ac, कर्णित बी वर्ग वजा 4ac वर्ग काय झाला, फक्त कर्णी निघून जाईल आणि बी वर्ग वजा 4ac राहील. ज्यावेळेस हा आपण ब्रॅकेट सोडवणार आहोत, ब्रॅकेट सोडवताना आपल्याला काय लक्षात घेता येईल बघा, बी वर्ग वजा बी वर्ग आणि वजा वजा अधिक 4ac ही एक पायरी इथं ड्रॉप केलेली आहे म्हणून आपण थोडंसं समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय. वजा आणि वजा असल्यामुळे इथं काय झालेलं आहे बघा, अधिक आलेला आहे 4ac. हे बी वर्गचे आहे तशी टर्म, आणि ह्या वजा नाद गुणून घेतोय, वजा गुणुले अधिक बी वर्ग वजा बी वर्ग वजा गुणुले वजा 4ac वजा वजा अधिक 4ac असं झालेलं आहे. आणि मग हे बी वर्ग आणि हे बी वर्ग कॅन्सल झालं, आणि मग अंशाच्या ठिकाणी काय राहिलं, फक्त आपण अंशाचा विचार केला, छेद घेतलेला नाही, 4ac राहिलं. हे आता 4ac मधलं काय लक्षात घेता येईल बघा, आपण इथं खोडून लिहूया अजून म्हणजे सगळ्यांच्या लक्षात येईल. 4ac म्हणजेच काय, 4 गुणुले ए गुणुले सी, आणि छेदाच्या ठिकाणी काय 4 गुणुले ए गुणुले ए. मग हे आणि हे अंशाचं ए कॅन्सल झाले, हे 4 आणि हे 4 कॅन्सल झाले, आणि फक्त काय राहिलं वर बघा सी आणि खाली ए. म्हणून ह्या पायरीत काय लिहिलेलं आहे आपल्याला, ह्याचं उत्तर सी अपॉन ए. इथं आपल्याला अल्फा इंटू बीटा बरोबर सी अपॉन ए असं मिळून जाईल. आता इथं काही आपल्याला चौकटी संख्या भरायच्या बघा, 10x वर्ग अधिक 10x अधिक 1 बरोबर 0 करिता अल्फा अधिक बीटा बरोबर आणि अल्फा इंटू बीटा बरोबर काढा असं सांगितलेलं आहे. आपल्याला हे जे समीकरण आहे हे समीकरणाची तुलना आपल्याला ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या समीकरणाशी करावी लागते. ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0. आता हे जे आपल्याला दिलेले इक्वेशन आहे इथं तुम्हाला ax 2 असं दिसतंय, तर ते काय करा, ax वर्ग असं थोडंसं गृहीत धरा, कारण आपल्याला त्याशिवाय ते वर्ग टाईप करता येत नाही, थोडासा प्रॉब्लेम आहे.
मग आपल्याला याच्यावरनं काय करायचे असतात, किमती काढायच्या असतात. आपल्याला काय मिळेल बघा, याची किंमत a इज इक्वल टू 10, a इज इक्वल टू 10 याची किंमत मिळाली. b इज इक्वल टू इथं पण 10च किंमत आहे b ची पण, आणि c इज इक्वल टू 1. तर आपल्याला अशा किमती मिळतील. a मिळालेला आहे, b मिळालेला आहे आणि c मिळालेला आहे. तर ह्या 3 किमती मिळाल्यानंतर अल्फा अधिक बीटा काढण्याचा फॉर्म्युला काय आपल्याकडे, अल्फा अधिक बीटा. आपण इथं पण थोडंसं चिन्हांचा प्रॉब्लेम असल्यामुळे आपण अल्फा अधिक बीटा असं लिहूया. ALPHA अल्फा अधिक बीटा इज इक्वल टू मायनस बी अपॉन ए असं आपल्याला दिलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं, बरोबर चिन्हाखाली पुढचं बरोबर चिन्ह आलं पाहिजे. पायऱ्या लिहिताना शक्यतो व्यवस्थितपणा आपल्या पायरीमध्ये आलं पाहिजे. हे सूत्रातलं बी चिन्ह आहे तसं आपण लिहिलं. त्यानंतर हे जे 10 दिलेलं आहे, बी ची किंमत 10 छेद याची किंमत पण किती दिलेली आहे, 10 दिलेली आहे. म्हणजे 10 छेद 10, आणि इथं आपल्याला भाग घालवल्यानंतर काय लक्षात घेता येईल बघा, वजा 1. अल्फा प्लस बीटा काय येणार आपल्याला, वजा 1 मिळेल. म्हणजे 10 आणि 10, 10 1 10 आणि वजा चिन्ह आहे असं. म्हणजेच आपल्याला इथं अल्फा प्लस बीटाची किंमत किती लिहिता येईल, वजा 1 अशी आपल्याला किंमत लिहिता येईल इथं, म्हणजे ह्या पहिल्या कृतीमध्ये. तसंच आपल्याला अल्फा इंटू बीटा पण काढायचा आहे. अल्फा इंटू बीटाची पण किंमत बघूया आपण. अल्फा इंटू बीटाचा फॉर्म्युला काय, सी अपॉन ए. इथं दिलेले आहेत फॉर्म्युले दोन्ही. इथं ए अल्फा अधिक बीटाचा आहे, इथं अल्फा इंटू बीटाचा आहे. अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू सी अपॉन ए. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ सी. सी ची किंमत किती आहे, 1 छेद ए ची किंमत 10. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ 1/10. आपल्याला इथं अल्फा इंटू बीटाची किंमत लिहिता येईल 1/10, 1 छेद 10. आपल्याला लिहिता येईल, लिहूया आपण बघा इथं 1 छेद 10. तर अशा पद्धतीने आपल्याला अल्फा आणि बीटा यांच्या किमती काढता येत असतात. आपण आणखीन काही उदाहरणं बघूया प्रॅक्टिस सेट मधले. आता इथं आपल्याला बघा प्रॅक्टिस सेट दिलेला आहे 2.5. थोडंसं आपण लक्षपूर्वक सगळ्यांनी बघूया. प्रॅक्टिस सेट 2.5 पेज नंबर पुस्तकातील 49 आहे. प्रॅक्टिस सेट 2.5 हे आपल्याला बघता येईल थोडंसं. आता इथं काय दिलेलं आहे बघा, क्वाड्रॅटिक इक्वेशन इज ax² + bx + c इज इक्वल टू 0 असं आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे. तर ते क्वाड्रॅटिक इक्वेशन, त्या इक्वेशनवरून आपल्याला जे कृती पूर्ण करायचे. आता इथं काय दिलं बघा, क्वाड्रॅटिक इक्वेशन ax² + bx + c इज इक्वल टू 0 असं दिलेलं आहे. त्या इक्वेशनची b वर्ग वजा 4ac ची किंमत 5 आलेली आहे. जर b वर्ग वजा 4ac ची किंमत जर 5 असेल, म्हणजे आपल्याला इथं आपण बघितलेलं सारखं डेल्टा, इथं डेल्टाची किंमत दिलेली आहे 5. डिस्क्रिमिनंट आपण त्याला विवेचक म्हणतो, 5 दिलेले आहे, आणि विच इज ग्रेटर दॅन 0. आता ही डेल्टाची किंमत 5 आहे, म्हणजे ती शून्यापेक्षा निश्चित मोठी आहे. आणि जर शून्यापेक्षा मोठी असेल तर मुळांचं स्वरूप कसं असेल, रूट्स आर रियल अँड अनइक्वल. मुळे हे कसे असतील इथं, रियल वास्तव संख्या, आणि अनइक्वल काय असणार आहेत, जर शून्य असेल तरच इक्वल रूट्स असतात. आता ही शून्यापेक्षा मोठी आहे म्हणून रूट्स आर अनइक्वल आलेलं आहे. आता खालच्या ह्याच्यात पण दिलेलं आहे बघा आपल्याला उदाहरण. काय दिलेलं आहे खालच्या ह्याच्यामध्ये आपल्याला, b वर्ग वजा 4ac बरोबर आपल्याला वजा 5 दिलेला आहे. आता वजा 5 म्हणजे डेल्टा इज लेस दॅन 0. इथं लगेच लक्षात घेत आहे आपल्याला डेल्टाची किंमत काय दिलेली आहे, त्याच्यावरून आपण ठरवत असतो डेल्टा इज लेस दॅन 0. हे शून्यापेक्षा कमी आहे. जर डेल्टाची किंमत शून्यापेक्षा कमी असेल तर आपल्याला काय करता येईल बघा, दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे हे रिअल नंबर्स नसणार, म्हणून आपल्याला काय म्हणता येईल इथं बघा, रूट्स आर नॉट रिअल नंबर्स. आपल्याला फक्त तेवढंच द्यायचंय, रूट्स आर नॉट रिअल नंबर्स.
जर समजा उदाहरण सोडत असताना जरी आपल्याला असं आलं तरी आपण तिथं उदाहरण पूर्ण सोडवायचं नाही, तेवढंच आपल्याला ठेवावं लागतं, त्याच्या पुढे उदाहरण सुटत नसतं. तर ठीक आहे, तर रूट्स आर नॉट अ रिअल नंबर असं आपल्याला त्याचं उत्तर लिहिता येईल. दुसरं उदाहरण पण आपण बघूया सोडून. द सम ऑफ द रूट्स इज इक्वल टू -7 दिलेला आहे, अल्फा अधिक बीटा. आपल्याला लक्षात घेता येईल सम ऑफ द रूट्स म्हणजे मुळांची बेरीज वजा 7 दिलेली आहे, आणि प्रोडक्ट ऑफ द रूट्स मुळांचा गुणाकार किती दिलेला आहे, 5 दिलेला आहे. तर बेरीज आणि गुणाकार दिला असता वर्ग समीकरण तयार करणं, त्याच्यासाठीचा जो प्रॉपर फॉर्म्युला आहे, योग्य फॉर्म्युला जो आहे तो आपण इथं लिहूया. बघा काय फॉर्म्युला आहे बघा, एक्स स्क्वेअर मायनस इंटू ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा म्हणजे मुळांची बेरीज, सम ऑफ द रूट्स मुळांची बेरीज लिहा किंवा अल्फा प्लस बीटा लिहा चालेल तिथं, इंटू एक्स इथं मल्टिपल बाय एक्स प्लस प्रोडक्ट ऑफ द रूट्स मुळांचा गुणाकार प्रोडक्ट्स ऑफ रूट्स मुळांचा गुणाकार इज इक्वल टू 0. This is our formula to find out the quadratic equation when the roots are given. ज्यावेळेस आपल्याला मुळं दिलेली असेल त्यावेळेस त्याचा वर्ण इक्वेशन बनवायचं कसा फॉर्म्युला आहे, एक्स वर्ग, हे एक्स वर्ग आहे, थोडंसं लक्षात घ्या ते, एक्स वर्ग वजा अधिक वजा अधिक असं आहे, प्लस मायनस प्लस, पहिल्या पदाला अधिक चिन्ह, दुसऱ्याला वजा चिन्ह, तिसऱ्याला अधिक चिन्ह, वजा सम ऑफ द रूट्स म्हणजे दिलेल्या मुळांची बेरीज अल्फा अधिक बीटा एक्स अधिक प्रोडक्ट ऑफ द रूट्स मुळांचा गुणाकार. आता इथं हेच फॉर्म्युल्यानं आपल्याला कसं इक्वेशन तयार करता येईल बघा. आता इथं कुठलंही चल घेतलं तर चालतंय, इथं काय आपल्याला एकच चल घ्या असं सांगितलेलं नाही. अशा वेळेस आपल्याला काय लिहिता येईल बघा, एक्स स्क्वेअर, इथं लिहू आपण एक्स स्क्वेअर मायनस into bracket what is into bracket sum of the roots, what is the sum, -7 into x पुन्हा गुणिले x. आता हे पहिलं वजा आहे ते फॉर्म्युल्यातलं आहे आणि दुसरं वजा आहे ते सम ऑफ द रूट्स म्हणजे त्यांची बेरीज झालेली आहे, इंटू एक्स प्लस प्रोडक्ट ऑफ द रूट्स इज 5 इज इक्वल टू 0. तर साधारणतः आपल्याला एक्स वर्ग वजा 7 इथं लिहूया म्हणजे आपल्याला दुसरी पायरी पण लिहिताना सोपं जाईल. एक्स वर्ग वजा 7 एक्स अधिक 5 बरोबर 0. आणि खाली समीकरण सोडवताना काय होईल बघा, एक्स वर्ग वजा आणि वजा काय होणार आहे, अधिक वजा गुणिले वजा अधिक आल्यामुळे इथं 7 आलं, 7 एक्स अधिक 5 बरोबर 0. So this is our quadratic equation, proper quadratic equation, x वर्ग अधिक 7x अधिक 5 बरोबर 0, जे की आपण इथे लिहू शकतो. त्यानंतर if अल्फा अँड बीटा आर द रूट्स ऑफ द गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन, जर अल्फा आणि बीटा हे त्यांचे रूट्स असतील तर अल्फा अधिक बीटा लिहायचे. आता इथं सुद्धा आपल्याला काय करावं लागेल, कम्पेअर द इक्वेशन विथ द स्टँडर्ड फॉर्म. प्रत्येक वेळेस आपल्याला स्टँडर्ड फॉर्म बरोबर त्याचं कम्पेअर करावं लागतं. आपल्याला काय स्टँडर्ड फॉर्म आहे बघा, एक्स स्क्वेअर इथं लिहूया आपण. स्टँडर्ड फॉर्म लिहिल्यानंतर आपल्याला लक्षात येईल ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स आणखी एकदा लिहूया आपण उदाहरण, ए एक्स स्क्वेअर ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. आता ह्या उदाहरणाला आपल्याला कम्पेअर करायचं. ह्या उदाहरणाला कम्पेअर केल्यानंतर बघा आपल्याला काय लक्षात घेता येईल, हे आपलं कम्पॅरिझनला उदाहरण ठेवलेलं आहे. ह्याच्यावर आपल्याला किमती काढता येतील. काय याची किंमत लिहिता येईल बघा, a इज इक्वल टू a बरोबर 2. आता इथं काय आपण कशी किंमत काढली असते, इथे x वर्गचा सहगुणक 2, इथे x वर्गचा सहगुणक a, म्हणजे a आणि 2 ह्या किमती सारख्या झाल्या. त्यानंतर b ची किंमत काढायची आपल्याला, b बरोबर वजा 4,
आणि सी बरोबर -3. तर आपल्याला अशा किमती लिहिता येतील. इथं आपल्याला अल्फा प्लस बीटा लिहिता येईल. आता अल्फा प्लस बीटा काय फॉर्म्युला आहे बघा, आपल्याला लिहिता येईल अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू मायनस बी अपॉन ए. What is the next step? Let us see. Take equal sign under the upper equal sign minus from the formula. सूत्रातील वजा लिहिलं. बी ची किंमत आपल्याला लिहिता येईल इन ब्रॅकेट -4. शक्यतो वजा किमती आल्या तर त्या ब्रॅकेटमध्ये टाकायचं, आपण नेहमी सवय ठेवायची किंवा प्रयत्न करायचा. अपॉन ए ची किंमत किती आहे बघा, इथं 2 आहे किंमत याची, 2 लिहिली. खालच्या पायरीमध्ये आपल्याला काय लिहिता येईल, बरोबर वजा आणि वजा काय होणार आहे इथं 4/2. पुन्हा खालची पायरी आपल्याला घेता येईल आणि आपल्याला सगळ्यांना भागाकार येईल 4/2 म्हणजे किती येणार आहे 2. सो अल्फा प्लस बीटा म्हणजे अल्फा अधिक बीटाची किंमत आपल्याला किती मिळणार आहे 2 मिळणार आहे. आपल्याला इथे लिहिता येईल 2 ती किंमत, अल्फा अधिक बीटा बरोबर 2. अल्फा इंटू बीटा आपल्याला असंच घेता येईल, अल्फा इंटू बीटा सुद्धा. आपल्याला अल्फा इंटू बीटाचा पण फॉर्म्युला आता माहिती झालेला आहे. लिहूया अल्फा मल्टिपल बाय बीटा, अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू सी अपॉन ए. So in the next step what we can see here is equal to, what is the value of C? -3 upon, what is the value of A? 2. So this is the final answer. आता इथं काय पुढे भाग जाणार नाही म्हणून हा आपला फायनल आन्सर असेल. आणि आपल्याला इथं लिहिता येईल की what is the value of alpha into beta? -3 upon 2. So this is our फायनल आन्सर, अल्फा इंटू बीटा. म्हणजे ह्या पद्धतीने आपल्याला अल्फा अधिक बीटा आणि अल्फा इंटू बीटाच्या किमती काढून कृती जर दिलेली असतील तर त्या कृती सोडवता येतील, किंवा ह्याच्यावरून आपल्याला पुढची उदाहरणं पण सोडवता येतील. फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट, विवेचकाची किंमत काढा, डेल्टाची किंमत काढा असं विचारलेलं आहे. आता इथं सुद्धा आपण काय करणार आहे बघा, इथं सुद्धा आपल्याला कंपॅरिझन कोणाबरोबर करावं लागतं, ax स्क्वेअर. या सगळ्याच उदाहरणासाठी आपल्याला ax स्क्वेअर प्लस bx अधिक c बरोबर 0 याच्याशी कम्पेअर करावं लागतं. ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. याच्याबरोबर आपल्याला तुलना करावी लागेल. आपण तुलना केल्यानंतर आपल्याला काय मिळते बघा, व्हॅल्यू ऑफ ए बरोबर 1. ज्यावेळेस काही सहगुणक नाही त्यावेळेस 1 हा सहगुणक असतो. बी बरोबर 7 आणि सी बरोबर -1. आपल्याला ते चिन्ह असं लिहिणं फार महत्वाचं असतं. सी बरोबर -1 आपल्याला मिळालेलं आहे. आणि मग आपल्याला ह्या उदाहरणासाठी आपण जे सोडवणार आहोत हे उदाहरण आपल्याला बघा कसं लिहिता येईल. इथं आपण सोडूया, इथं थोडा स्पेस आहे म्हणून. डेल्टा इज इक्वल टू बी स्क्वेअर मायनस 4ac. बी ची किंमत किती आहे बघा, 7चा वर्ग वजा 4 गुणिले ए ची किंमत 1 आणि सी ची किंमत -1. ठीक आहे, आपण हे थोडस टाईप करून घेऊया, थोडस समजायला अडचण होऊ शकते एखाद्या वेळेस. बी ची किंमत आपण घेतलेली आहे डेल्टा इज इक्वल टू बी स्क्वेअर. बी ची किंमत किती आहे आपली 7. 7 मल्टिपल बाय 7 बी स्क्वेअर मायनस स्क्वेअर कंस टाकूया त्याला. बी स्क्वेअरची किंमत आहे, मी फॉर्म्युला लिहिला नाही, थोडंसं फॉर्म्युला लिहायला अडचण येते.
बी स्क्वेअर मायनस 4ac 4 मल्टिपल बाय व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ ए 1 1 गुणुले व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ सी -1 इक्वल टू आपल्याला लिहावं लागेल असं, म्हणजे आपल्याला पुढच्या पायरीला काय अडचण येणार नाही. अपॉन सेकंड स्टेप इज इक्वल टू 7 × 7 49 49. आता इथं सुद्धा काय आहेत बघा, 3 संख्या जरी असल्या तरी 2दा वजा आहे, म्हणजे वजा वजा अधिक होणार आहे, ते अधिक 4 × 1 4 इज इक्वल टू 53. So this is the value of the first examples discriminant 53. तर आपल्याला हे सोडवता येईल अशा पद्धतीनं. त्यानंतर आपल्याला दुसऱ्या प्रश्नातलं पण एक उदाहरण घेऊया. डिटरमाइन द नेचर ऑफ द रूट्स ऑफ द फॉलोइंग इक्वेशन. आपल्याला इथं नेचर ऑफ द इक्वेशन लिहायचं, इथं फक्त डेल्टा काढायचं होतं. आता डेल्टा काढल्यानंतर पुढचा जो भाग असतो ती रूट कसे आहेत ते शोधणं. आता इथं आपल्याला काय लिहिता येईल बघा, बी स्क्वेअर, हे उदाहरण आपल्याला खाली लिहिता येईल, खाली सोडवू आपण. डेल्टा इज इक्वल टू बी स्क्वेअर मायनस 4ac, थोडंसं शॉर्टली लिहितो मी. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ बी इन ब्रॅकेट बी स्क्वेअर मीन्स 4. आता आपल्याला ऑब्झर्वेशन वरून पण लक्षात घेता येईल, -4 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 4ac 4 मल्टिपल बाय ए ची किंमत 1 मल्टिपल बाय सी ची किंमत पुन्हा 4. इज इक्वल टू स्क्वेअर ऑफ -4 16 16 बी स्क्वेअर मायनस, आता इथे एकच वजा आहे बघा, आणि 4 मल्टिपल बाय 4 इट मीन्स ऑल्सो 16. सो इज इक्वल टू 0. आता काय आले बघा, डेल्टाची किंमत पहिल्या उदाहरणासाठी डेल्टाची किंमत 0 आली, आणि जर 0 असेल डेल्टाची किंमत तर आपल्याला काय माहिती आहे, रूट्स आर देअरफॉर रूट्स आर रियल अँड इक्वल. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अभ्यास प्रॅक्टिस सेट 2.5 संदर्भात अभ्यास केलेला आहे. याच्यामध्ये आपण कृती तयार करणे, अल्फा अधिक बीटाची किमती, अल्फा इंटू बीटाची किमती, तसेच मुळांचे स्वरूप ठरवणे, यातले आपण पहिले 3 प्रश्न अभ्यासलेले आहेत. पुढची प्रश्नाची तुम्ही थोडीशी प्रॅक्टिस करा, आणि जर काही शंका अडचणी असतील तर निश्चित संपर्क करा. आपल्या शंकांचं समाधान करण्याचा प्रयत्न केला जाईल. धन्यवाद.